मित्र हो, गेल्या तासाला आपण आपला असणारा हा जो TYBAचा पेपर नंबर 7 आहे, भूगोलशास्त्र विचार आणि संकल्पना, या पेपरचा अभ्यास करत असताना गेल्या तासाला आपण शोध व संशोधनाचा भौगोलिक संकल्पनाच्या विकासावर झालेला परिणाम आपण अभ्यासत होतो. तर हा अभ्यास करीत असताना प्रामुख्यानं भूविज्ञानाच्या असणाऱ्या संकल्पना त्या कशा बदलत गेल्या याविषयी आपण यापूर्वी विवेचन केलेलं होतं की प्रामुख्यानं भूविज्ञानामध्ये झालेले शोध आणि संशोधनं आणि त्या काळामध्ये भौगोलिक संकल्पनांचा होत असणारा विकास आणि या विकासावरती या गोष्टींचा कशा प्रकारे प्रभाव झाला, कशा प्रकारचा परिणाम झाला, या गोष्टीचं विवेचन आपण सुरू केलेलं होतं. आता विज्ञानाचा जो अंधकार युग म्हणून ज्याला आपण ओळखतो, की ज्या काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता, त्या काळाला विज्ञानाचा अंधकार युग असं म्हटलं जातं. आता या विज्ञान अंधकार युगाचा शेवटी संशोधन युग सुरू झालं. त्यालाच आपण एज ऑफ डिस्कव्हरी असं म्हणतो. यातून जगाच्या निरनिराळ्या भागांचा अधिक कसून शोध घेण्यात आला की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती हे भूभाग कसे आहेत, कुठं कुठं समुद्र आहे, समुद्राची असणारी व्याप्ती किती आहे वगैरे सारख्या गोष्टींचा विचार किंवा उहापोह या दरम्यानच्या काळामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तो असणारा जो कालखंड आहे, त्या कालखंडाला विज्ञानाचा अंधकार युगाच्या शेवटचा कालखंड म्हणून आपण त्याला ओळखतो. म्हणजे संशोधनाचं युग ज्यावेळी सुरू झालं तो कालखंड म्हणजेच एज ऑफ डिस्कव्हरी. यातून जगाच्या निरनिराळ्या भागांचा अधिक कसून शोध घेण्यात आला की हे असणारे भूभाग, नवीन भूभागाचा शोध घेणं, तिथं असणारी साधनसंपत्तीचा शोध घेणं वगैरे सारख्या गोष्टी ज्या आहेत, यांचं सुरुवात ही प्रामुख्यानं या अंधकार युगाच्या शेवटच्या कालखंडामध्ये सुरू झालेली दिसून येते. यातून जगाच्या निरनिराळ्या भागांचा शोध होऊ लागला. त्याचबरोबर काहींना नवे अज्ञात भूभाग शोधण्याचं एक आवड निर्माण झाली. या संशोधन व शोधाच्या भूगोलशास्त्रीय संकल्पनावर एक मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता हा असणारा जो परिणाम आहे, या परिणामांचा जर आपण विवेचन केलं तर काही संशोधकांचा यापूर्वी आपण अभ्यास केलेला आहे की त्या संशोधकांनी मोठ्या प्रमाणात योगदान या भूविज्ञानाच्या विकासामध्ये केलेलं होतं किंवा केलेलं दिसून येतं. आता ह्या असणाऱ्या काही जुन्या संकल्पना या युगात त्याज्य मांडल्या जाऊ लागल्या. म्हणजे जे जुने विचार होते, हे जुने विचार हे अयोग्य मानले जाऊ लागले. उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर त्या काळामध्ये पृथ्वी केंद्रीय विश्वाची संकल्पना होती. पाठीमाग तुम्हाला सांगितलं की पृथ्वी केंद्रीय विश्वनिर्मिती किंवा विश्वाची रचना, याचा अर्थ असा की त्या काळामध्ये असा एक विचार मांडला गेलेला होता की या विश्वाच्या मध्यभागी आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीच्या भोवती इतर ग्रह गोल आहेत, इतर खगोल आहेत. याशिवाय इतर क्षेत्रातील संशोधनामुळे भूगोल क्षेत्रात नवीन संकल्पना पुढे आल्या. सूर्यमालेतील नवीन ग्रह शोधण्याची एक जिज्ञासा त्या कालखंडामध्ये मानवाच्या मनामध्ये निर्माण झालेली दिसून येते की यामधूनच प्रामुख्यानं सूर्यमालेतील नवीन ग्रह शोधून काढणे, त्यांचे भ्रमणमार्ग शोधून काढणे, यातून सूर्यमालेच्या संकल्पनेचा विस्तार हळूहळू होत गेला. वाहतूक असेल, दळणवळण असेल इत्यादी क्षेत्रातील विकासामुळे जग हे संकुचित झालेलं दिसून येऊ लागलं. आता जग हे संकुचित होणं याचा अर्थ असा की अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जग हे जवळ आलं आहे असं म्हटलं जातं. की पूर्वी अमेरिका खूप लांब होती, युरोप खंड खूप लांब होता, परंतु तसा जर आपण विचार केला
तर या इंटरनेटच्या युगामध्ये, या मोबाईलच्या युगामध्ये ह्या असणाऱ्या संकल्पना ह्या पाठीमागं पडल्या आणि सगळं जग हे एक झाल्यासारखं आजची परिस्थिती आपल्याला दिसून येते की इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून हे सगळे देश, सगळं जग हे जवळ आलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आता प्रामुख्यानं वाहतूक असेल, दळणवळण असेल इत्यादी क्षेत्रातील विकासामुळे जग हे जवळ आलं. व्यापार आणि पर्यावरण हे वाढू लागलं. त्याचा परिणाम शेती असेल, इतर व्यवसाय असतील, उद्योगधंदे असतील यावर अनुकूल परिणाम झालेला दिसून येऊ लागला. तर थोडक्यात म्हणायचं झालं तर शोध व संशोधनाचा मानवी जीवनावर जो व्यापक परिणाम झाला त्यावर भौगोलिक संकल्पनामध्ये सुद्धा परिवर्तन घडून आलं. आता ह्या असणाऱ्या ज्या भौगोलिक नवनवीन संकल्पना आहेत या संकल्पनामध्ये परिवर्तन घडून आलं. पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र ही जी भूगोलाची व्याख्या होती त्यानंतर मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय, अशा प्रकारची एक नवीनच व्याख्या ही नंतरच्या काळामध्ये म्हणजे संशोधन युगामध्ये प्रामुख्यानं निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. याला संशोधन युग असं म्हटलं जातं. कुठलं युग? संशोधन युग. संशोधन युग केव्हा सुरू झालं तर अंधकार युगाचा ज्यावेळी शेवट झाला त्यावेळी संशोधन युगाला सुरुवात झाली असं मानलं जातं. आणि भूगोलाचा अर्थ काय तर मानव व पर्यावरण. आता पर्यावरण हे दोन प्रकारचं असतं. तुम्हाला मी पाठीमाग सांगितलं की एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं पर्यावरण म्हणजे सांस्कृतिक पर्यावरण. हे असणारं जे आपलं कल्चर आहे, सण असतील, उत्सव असतील, इतर कला कौशल्य असतील याला काय म्हणतो आपण? सांस्कृतिक पर्यावरण असं म्हणतो. आपली भाषा असेल, चालीरीती असतील हे सांस्कृतिक पर्यावरण. आणि नैसर्गिक पर्यावरण याचा अर्थ की मानव आणि त्याच्या सभोवताली असणारी जी परिस्थिती आहे जी मानवानं तयार केलेली नाही त्याला काय म्हटलं जातं तर त्याला नैसर्गिक पर्यावरण म्हणून ओळखलं जातं. तर मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी बदललेली व्याख्या ही सर्वसाधारणपणे 20व्या शतकामध्ये रूढ झाली. क्षेत्रीय विभिन्नतेचा शोध घेणारे शास्त्र ही भूगोलाची नवीन व्याख्या त्यानंतर पुढे आली. गेल्या 3 शतकामध्ये भूगोलशास्त्रातील परिवर्तन हे शोध व संशोधनाची संबंधित आहे त्याचा थोडक्यात आढावा आपण आता यापूर्वी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे अंधकार युग संपवून संशोधन युग सुरू झालं आणि त्यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं की मार्को पोलो या संशोधकानं यामध्ये केलेली योगदान, त्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस याचासुद्धा आपण अभ्यास पाठीमाग केला की ख्रिस्तोफर कोलंबस यांचा असणारा कालखंड मी तुम्हाला सांगितलेला होता की सर्वसाधारणपणे 1451 ते 1506 असा कोलंबस यांचा कालखंड आहे. तो इटालियन खलाशी होता. तो अमेरिकेचा जनक मानला जातो. नौकानयनाचे धडे त्याने जिनेवाच्या किनाऱ्यावर घेतले असं मी तुम्हाला पाठीमाग सांगितलं. आता प्रामुख्यानं त्याचा कार्य हे अतिशय मोठं अशा प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं की इसवी सन 1492 स्पेन या देशातील फर्डिनंड डी इसाप्तेन याची मदत घेऊन आणि त्याच्याकडून आर्थिक सहकार्य घेऊन त्यांनी काही जहाजं विकत घेतली, काही बोटी विकत घेतल्या आणि त्यानं समुद्रमार्गे प्रचंड अशा प्रकारचा प्रवास केला. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोलंबसनं आपल्या प्रवासाला स्पेनमध्ये पालोस या बंदरातून सुरुवात केली. तो तारीख होती किती तर 3 ऑगस्ट 1492 आणि त्याच्या 3 जहाजावर मिळून 90 इतके लोक प्रवास करत होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात नवनवीन भूभाग हे शोधून काढलेले आपल्याला दिसून येतात. हे पाठीमाग आपण पाहिलेलं होतं की त्यानंतर वास्को दी गामा हा या एका संशोधकाचा सुद्धा आपण यापूर्वी अभ्यास केलेला होता की मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा कोलंबस समुद्रमार्गे नवीन जगाचा शोध घेत होता तेव्हा पोर्तुगीज समुद्रमार्गे भारतात मार्ग शोधत होते. आता या मोहिमेसाठी पोर्तुगीज राजाने वास्को दी गामा यांची नेमणूक केलेली होती. आता हा असणारा वास्को दी गामा हा इसवी सन 1460 जन्मलेला
आणि वास्को दी गामा पोर्तुगीज सैन्यामध्ये होता. त्याला नौकानयन करण्याचा प्रदीर्घ अनुभवसुद्धा होता की मोठ्या प्रमाणात समुद्रमार्गे त्यानं प्रवास केलेला होता. आणि त्याच्या नेतृत्वाखाली 1497मध्ये 4 जहाजं या सफारीवरती निघालेली होती. आणि त्यांनी सर्वसाधारणपणे भारतीय उपखंडामध्ये सुद्धा सर्वप्रथम पाय ठेवला. हाही भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे की अरबी समुद्रातून प्रवास सुरुवात केली आणि ते 28 मे 1498 रोजी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. कोण पोहोचले? आता मी तुम्हाला सांगितले की प्रामुख्यानं हे असणारे जे खलाशी आहेत वास्को दी गामा, हे वास्को दी गामा प्रवासाला निघाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम 28 मे 1498 या दिवशी ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती असणारं जे आपलं बंदर आहे कालिकत नावाचं, या कालिकत बंदरामध्ये पोहोचले. आणि परत जातेवेळी त्यांनी भारतातून मसाल्याचे पदार्थ नेले. आणि या प्रवासात त्यांचे 100 लोकसुद्धा मृत्युमुखी पडलेले होते. त्यांचे पोर्तुगालमध्ये प्रचंड अशा प्रकारचं स्वागत केलं. का स्वागत केलं? तर त्यांनी एक नवीन भूभाग, त्यांच्या दृष्टीनं नवीन भूभाग शोधून काढलेला होता. आणि या कालिकत बंदरावरती काय आहे तर त्या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ आहेत, ही सुद्धा बातमी त्यांनी तिकडं नेली. आणि नंतरच्या काळामध्ये आपण किंवा यापूर्वीसुद्धा आपण अभ्यास केलेला आहे की मोठ्या प्रमाणात मसाल्यांच्या पदार्थांचा व्यापार हा त्या ठिकाणी सुरू झालेला दिसून येत होता. तर अशा प्रकारे हे असणारे संशोधक हे मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. आता फर्डिनंड डी मॅगलेन हे एक संशोधक आहेत. फर्डिनंड डी मॅगलेन या पोर्तुगीज धाडसी खलाशी या संशोधकाचा जन्म सर्वसाधारणपणे इसवी सन 1480मध्ये झाला. 1480मध्ये त्यांचा जन्म झाला. ईस्ट इंडिज बेटावर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एक नोकरी पत्करलेली होती. आणि इसवी सन 1811मध्ये पोर्तुगीजांनी मालकाची जी मोहीम होती त्यात मॅगलेन होता. इसवी सन 1514मध्ये तो स्पेनचा नागरिकसुद्धा बनलेला होता असं आपल्याला दिसून येतं. आता पॅसिफिक महासागरात ज्यावेळी त्यांनी प्रवास केला किंवा प्रवेश केला त्यावेळी भयंकर थंडीपासून बचाव होण्यासाठी ते उत्तरेकडे वळले. आणि उत्तरेकडे गेल्यानंतर पुढे 80 दिवसाचा प्रवास करून आशियाचा किनारा न आल्याने तो निराश झालेला होता. आणि अखेर 98 दिवसानंतर त्याला एक द्वीपसमूह सापडलं. तेथील लोक हे रानटी होते, दरोडेखोर होते, असं मॅगलेननी त्याच्या लुटारूंचे बेट या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. आता हे जे संशोधक होते या संशोधकांचं असणारं मुख्य कार्य काय, मुख्य काम काय, मी तुम्हाला आता सांगितलं की नवीन भूभाग शोधून काढणं, नवीन प्रदेशाचा शोध घेणं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या चालीरीती असतील, तिथं असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती असेल या गोष्टींचा शोध घेणं, मसाले पदार्थ असतील यांचे आयात निर्यात करणं आणि त्या भूभागावरती स्वतःचं एक वर्चस्व निर्माण करणं, अशा प्रकारचं काम हे त्या कालखंडामध्ये केलं जात होतं. आता हा जो फर्डिनंड दी मॅगलेन हा जो संशोधक होता हा प्रामुख्यानं त्याचा प्रवास जेव्हा सुरू झाला त्यावेळी त्या प्रवासातील सुद्धा 115 जण त्या प्रवासामध्ये सामील झालेले होते. आणि सप्टेंबर 1522मध्ये ते स्पाईस बेटावर पोहोचले. तेथे असणारे जे मसाल्याचे पदार्थ भरलेले व्हिक्टोरिया जहाज त्यावेळी केवळ 18 खलाशी व 1 कॅप्टन त्यामध्ये उपलब्ध होता. आता हे जे प्रवासाचा असणारा कालखंडचा जर आपण विचार केला तर त्या कालखंडामध्ये प्रवासासाठी जवळपास 200-300 लोक हे निघत होते. आणि हा एवढा हजारो किलोमीटरचा प्रवास करून 3-4 वर्षाचा प्रवास करून ज्यावेळी ते परत स्वतःच्या मायदेशी जात होते त्या प्रवासामध्ये असंख्य त्यांचे असणारे सैनिक किंवा प्रवासी हे मृत्युमुखीसुद्धा पडत होते. तर अशा प्रकारची एक संशोधनातील चळवळ ही या कालखंडामध्ये सुरू झालेली होती हे आपल्याला दिसून येतं. आता प्रामुख्यानं हे असणारे आता फेरेनियस नावाचे एक संशोधक होते, जर्मन शास्त्रज्ञ. आता बर्नार्ड फेरेनियस हा जो प्रसिद्ध जर्मन विचारवंत होता यांनी 1622मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि हॅम्बुर्ग विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान, भौतिक
भौतिकशास्त्र आणि गणित इत्यादी विषयांचा त्यांनी अभ्यास पूर्ण केला. इसवी सन 1647मध्ये त्यांनी खाजगी शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्या काळी हे शहर युरोपातील महत्त्वाचं एक व्यापारी केंद्र म्हणून विकसित झालेलं होतं आणि तेथून पूर्व आणि दक्षिण आशिया व जपानशी व्यापार त्या काळामध्ये चालत होता. आता त्या कालखंडामध्ये प्रामुख्यानं लोकांना या दूर पूर्वेकडील प्रदेशातील लोक शेती, त्यानंतर शेती उत्पादनं याबाबत अतिशय कुतूहल होतं. आता हे असणारं जे कुतूहल होतं यातून प्रामुख्यानं हे जे संशोधक आहेत हे संशोधक हे कार्यरत असत की पूर्वेकडे दूर असणारा या प्रदेशातील लोक, तेथील असणारी शेती, तिथं असणारे विविध प्रकारची उत्पादनं काय होतात याबाबत मोठ्या प्रमाणात त्यांना कुतूहल असे. फेरेनियस त्या दृष्टीने थायलंडवर आधारित एक ग्रंथ इसवी सन 1649मध्ये त्यांनी लिहिलेला होता. या ग्रंथाचे 5 विभाग होते. त्यामध्ये पहिला जो आहे तो जपानवरती लिहिलेला होता, दुसरा सयाम, तिसरा जो आहे तो जपानचा धर्म, चौथा एक ग्रंथ लिहिला त्याने आफ्रिकेतील धर्म आणि 5वा जो लिहिला त्या विभागातील विविध स्थळांची माहिती त्यांनी सामावलेली होती किंवा लिहिलेली, नोंद केलेली आपल्याला दिसून येते. आता आधुनिक भूगोलशास्त्रात फेरेनियसने 2 महत्त्वाच्या संकल्पना दिलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे खगोल व नकाशाशास्त्रातील समकालीन संकल्पना त्याने एकत्र आणल्या आणि दुसरं जे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे भूगोलशास्त्राची त्यांनी विभागणी केली. कशी विभागणी केली तर एक म्हणजे सर्वसामान्य भूगोल म्हणजे जनरल जॉग्राफी आणि दुसरा स्पेशल जॉग्राफी किंवा स्पेशल जॉग्राफी असं आपण त्याला म्हणतो. असे क्रमबद्ध सिस्टमॅटिक स्टडी करणारं एक प्रादेशिक रिजनल जॉग्राफी अशा प्रकारचे एक विचार हा त्यांनी त्या कालखंडामध्ये मांडलेला दिसून येतो. त्यांच्या मते स्पेशल भूगोलात निरनिराळ्या देशातील खास वैशिष्ट्ये व प्रदेश यांचा समावेश होतो आणि सामान्य भूगोलामध्ये या विषयातील सर्वसामान्य नियमांचा समावेश होतो. सामान्य भूगोलात प्रादेशिक भूगोलावर अवलंबून असतो आणि प्रादेशिक भूगोलात सामान्य नियम नसतात, तरीही या शास्त्राची उपयुक्तता अधिक आहे असं फेरेनियस यांनी सांगितलेलं होतं. आता सामान्य भूगोलाचे फेरेनियस यांनी 3 विभाग पाडलेले होते. त्यातील पहिल्या विभागामध्ये पृथ्वीचा आकार, पृथ्वीचा विस्तार आणि पृथ्वीचं क्षेत्रफळ अशा प्रकारची मांडणी ही त्याने त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर भूगोलशास्त्रातील फेरेनियसचे फेरेनियस या शास्त्रज्ञाचं जर कार्य आपण पाहिलं तर भूगोलशास्त्राप्रमाणेच त्यांनी खगोलशास्त्रामध्ये सुद्धा महत्त्वाचं कार्य केलेलं होतं. या बाबतीमध्ये त्यांनी कोपर्निकस, केपलर आणि गॅलिलिओ यांच्या मतांचा पाठपुरावा केलेला दिसून येतो. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. आपला हा जो सूर्य आहे हा सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे ही कल्पना त्यांनी उचलून धरलेली दिसून येते. त्यांच्या मते भूगोल विषयात भूपृष्ठावरील प्राकृतिक रचना, हवामान, जलविभाग, जंगले, शुष्क प्रदेश, खनिजे, प्राणी, मानव यांचा अभ्यास केला जातो. मानवाच्या सांस्कृतिक भूदृश्यामध्ये मानवी आचारविचार, त्याचबरोबर रीतिरिवाज, धर्म, भाषा, संस्कृती यांचा समावेश त्यांनी केलेला दिसून येतो. फेरेनियसच्या या मौलिक कार्यामुळे आधुनिक भूगोलशास्त्राचा उषःकाल झाला असं त्या काळी मानलं जातं. तर ठीक आहे, या पुढच्या तासाला आपण उरलेला भाग कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.